केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना दरमहा 10 किलो तांदूळ आणि गहू मोफत दिला जातो। पण गेल्या 6 महिन्यात राज्यातील सुमारे 52,000 रेशन धान्य दुकानदारांचं कमिशन थकीत आहे। 250 कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे थकीत असल्यानं दुकान चालवणं आणि जगणं अवघड झालंय, अशी व्यथा कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं मांडण्यात आली। या मागणीचं निवेदन खासदार धनंजय महाडिक यांना देण्यात आलं। याबाबत केंद्रीय आणि राज्यातील अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांशी तातडीनं चर्चा करू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली। अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना रेशन कार्डवर दर महिन्याला 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मोफत दिला जातो। त्यासाठी रेशन धान्य दुकानदारांना प्रति किलो 15 पैसे इतकं अत्यल्प कमिशन मिळतं। पण हे कमिशन सुद्धा गेले 6 महिने रेशन धान्य दुकानदारांना मिळालेलं नाही। कोल्हापूर जिल्ह्यात 1570 रेशन धान्य दुकानदार असून त्यांचं 6 कोटी रुपयांचं कमिशन थकीत आहे, तर संपूर्ण राज्यातील 52,000 रेशन धान्य दुकानदारांचं 250 कोटी रुपये कमिशन थकीत आहे। याबाबत कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन व्यथा मांडली। तसंच KYCमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणीसुद्धा सांगितल्या। खासदार महाडिक यांनी हे प्रश्न सुटण्यासाठी केंद्रीय आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्याशी चर्चा करून थकीत मानधन देण्यासंबंधी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली। यावेळी झालेल्या चर्चेत राजेंद्र मंडलिक, दीपक शिराळे, गजानन हवालदार, प्रदीप पाटील, अशोक सोलापुरे, मनोज चौगुले, सागर मेढे यांनी भाग घेतला।